आवरून खाली आलो आणि बघतोय तर गाय दारातच उभारली होती. मग भरपूर तिला खायला दिलं, भरपूर खाल्लं तिने, मस्त फ्रूट्स खाल्ले आणि एन्जॉय केलं. पोट भरून खाल्ले सोनू खरं तिनं. गणपती विसर्जनला आता जायचं आहे. आता आरती होणार आणि मग जायचं. ह्यावेळी गणपती 7-8 दिवस होते, तरी पण असं वाटलं नाही की खूप दिवस होते. पण खूप असं वेगळंच वाटतं गणपती सोडून आल्यानंतर. आईने केलेले दोन्ही मोदक लय भारी असतात. मोरया मोरया. मोरया. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी. सतीश आणि पृथ्वी दरवर्षी गणपती आणायला सोडायला एकत्र असतात. मजा असते सगळी आमची. सर्व गणेश भक्तांना विनंती आहे, आपल्या गाड्या कृपया व्यवस्थित पार्क कराव्यात. आपल्या गाड्या व्यवस्थित पार्क कराव्यात, जेणेकरून इतर गणेश भक्तांना त्यांचा त्रास होणार नाही. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. सगळे कसे खुश आहेत बघा. म्हणजे हा सणच इतका भारी आहे ना की खुशी खुशी असते सगळ्यांच्या चेहऱ्यावरती. मोरया. घरचे गणपती विसर्जन करायला सगळे तारावी गार्डन चालले. हे सगळे माझे लहानपणीचे सगळे मित्र आहेत. सगळे घराचे इथं राहतात सगळे. सतीश आहे, श्याम आहे, त्यांचे मम्मी पप्पा, त्यांचे मिसेस आहेत सगळे. परत अजितेश आहे, सोमेश आहे. आणि सगळे एन्जॉय करत चाललेत, गणपतीचा जयघोष करत चाललेत सगळे. बसाडला सगळी आज जेवायला आलोय. व्हेज जेवायचं आहे. फर्स्ट टाइम आलोय बाहेर व्हेज जेवायला. कलर्स कुठे आहेत करत तुझी? This is strawberry. नको बेबी तर. दाद्याला आमच्या सुशी एवढी आवडत्या, त्याने एकट्यानं संपवलं हे सगळं. मला अजिबात आवडत नाही. दादाच्या वर माझी मुलगी, तिला पण एवढं आवडलं ते सुशी की म्हणजे प्रेमात पडल्या ती पूर्ण. खुश झाले एकदम खाऊन. मी आणि पप्पांनी डम्पलिंग्स मागवले होते, छान होते. बेबी 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 हा करून दाखव. मी सिझलिंग ब्राउनी मागवली होती. मी आधीच सांगितलेलं माझ्यात वाटणी कुणाला देणार नाही, तरीसुद्धा मी नंतरनं शेअर केलं, कारण का माझं पोट एवढं भरलेलं की माझ्यात जागाच नव्हती. जेवल्यानंतरनं गणपती बघायला बाहेर पडलो होतो आणि खूप सारे गणपती, महागणपती बघितला. परत हा नवसाला पावणारा गणपती आहे. परत असे छान छान वेगळ्या वेगळ्या रूपातले गणपती, रामाच्या रूपातले, हनुमंताच्या रूपातले आणि खूप सारे. म्हणजे हा सगळ्यात छान होता गणपती. आणि त्यानंतर हा तर पप्पांना इतका आवडला गणपती की दी बेस्ट. राजारामपुरीमध्ये SF ग्रुपच्या गणपतीचं दर्शन घ्यायला गेलो होतो घरातली सगळी. नवसाला पावणारा गणपती आहे आणि अजयदादांना
फोन केला होता ते आमच्यासाठी खास करून बाहेर गेले होते आणि आले, त्यांचे पण खूप खूप आभार आहे आणि मंडळाचे खूप खूप आभार आहेत. याज्ञेश यांनी आणि मी फिरायला चाललो आहे टाईमपास असंच. मी ऑफिसला जायच्या आधी म्हणजे हॉटेलवरती जायच्या आधी याज्ञेश यांनीला एक राऊंड लागतोच रोज, त्याच्या सोडतच नाही मला. मी हॅपी असते ती माझ्याबरोबर हॉटेलवरती पण येते 3-3, 4-4 तास माझ्याबरोबर हॉटेलवरती असत्या. एन्जॉय करते ती फुल ऑन. मी कुठं चाललो आपण? हंबा बघायला चाललो. हंबा बघायची. हंबा आमच्यासाठी म्हणजे जगात काय दुसरं नसलं तर चालतंय. हंबा बघितलं की म्हणजे गाय म्हस बघितली की तिला एवढं हॅपी होतं ती की हंबा. कुठं आलो हंबा? कुठे आहे हंबा? काय हंबा? घेऊन जायचं आपण. घेऊन जायचं घेऊन. हा बाबा नको घेऊन जायला. विचारणार तू आम्हाला देणार का म्हणून? हा बाबू आली 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 आली. घेऊन जायचं घेऊन. छान छान आहे ना.